Welcome. Thank you. Hello, hello. Welcome. Oh, thank you. Welcome. Thank you. And welcome. Wow. हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल द वायब्रंट्स. तर आज म्हणजे दिवाळी आजपासून चालू झालेली आहे आणि दिवाळीसाठी आम्ही उद्या सकाळी घरी चाललो आहे ना बोलून. हो. आणि सगळेजण एक्सायटेड आहेत आणि घरी जायसाठी वेगवेगळे प्लॅन्स घेऊन चालले. बोलू पण मुंबईवरून आला. काय म्हणतो तुझी जर्नी कशी होती? जर्नी तर थकलेली होती, पण आता ऑफिसवरून पीजेनी आता ऑफिसवरून सरळ घर जाऊ. तर त्याची एक्साइटमेंट वेगळीच आहे काही. आणि जॉब लागल्यानंतर हे फर्स्ट टाइम दिवाळी आली म्हणून जास्त एक्सायटेड असतो. आता जास्त माझं आता जास्त माझून झालाय. बरोबर आहे. तर आजचा ब्लॉग कशासाठी? तर आजचा व्लॉग जो आहे तो असा आहे की आपल्याला वर्षभर म्हणा किंवा जिंदगीभर म्हणा, ज्या मुली असतात, बाया असतात, त्या आपल्याला खूप गोष्टी खाऊ घालतात, नवीन नवीन गोष्टी आपल्यासाठी करतात, पण आपण त्यांच्यासाठी काही करत नाही. बरोबर. तर मला असं वाटतं की दिवाळीच्या या ओकेजनवरती आपण त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला पाहिजे, है ना? कारण दिवाळी म्हटलं तर बायाच घरची साफसफाई, सगळं फराळ वराळ, आपण तर फक्त बसून राहतो. ऍट द एंड ऑफ द डे सगळं बायाच बघतात. आणि मेन गोष्ट म्हणजे असं नाही की आम्ही काही कामात हेल्प नाही करत. डेफिनेटली आम्ही हेल्प करतो, पण तेवढी हेल्प नाही होत जेवढी एक्सपेक्टेड असते. ठीक आहे. तर आज असं करू आपण की मी पावभाजी बनवणार आहे स्पेशली आपल्या ज्या ग्रुपमध्ये मुली आहेत त्यांच्यासाठी. आणि सेकंड थिंग म्हणजे की त्यांना आज सगळ्या गोष्टी हातात भेटणार आहेत. आज सगळ्या ऑर्डर करते ते सगळं त्यांनी फक्त ऑर्डर करायची आणि आम्ही घेऊन जायचं. बरोबर. तर गोलू मला फुल हेल्प करणार आहे त्या गोष्टीसाठी आणि मी ट्राय करणार की बेस्ट पावभाजी माझ्या हातची मी त्यांना खाऊ घालेल ऑब्व्हियसली. आणि त्यांचा दिवस म्हणून आपण आज एक सेलिब्रेट करणार आहे. त्यांना जे पाहिजे ते देणार आहे आणि त्यांना खुश करणार आहे. तर मला असं वाटतं की आपण ते चालू करायला पाहिजे. बिलकुल. आणि तुम्ही पण मला सांगा की नेक्स्ट टाइम मी त्यांना काय खाऊ घालायला पाहिजे आणि मी ते शिकणार आणि गोलू मला हेल्प करून आपण त्यांना डबल खाऊ घालतो. करायला पाहिजे आपण. चला करूया सुरुवात. मग. तर मार्केटमधून आपण खूप साऱ्या गोष्टी घेऊन आलो, जसं की फुलगोबी, शिमला मिरची, टमॅटो, देन कोथिंबीर. ह्या सगळ्या गोष्टी मला आता चॉप करायच्या आहेत आणि त्याच्यात गोलू भाऊ आपल्याला हेल्प करणार आहेत. तर सगळ्यात पहिले मी त्याला दिलं लसूण काढायचं काम. गोलू लसूण दाखवून दे एकदा. लसण बघू शकतात तुम्ही. लसण काढणार आहे तू. जिंदगीत तू पहिल्या लसण काढून राहिला आणि आज जेवढा घाम निघाला नाही लहानपणा असून तेवढा निघणार आहेस त्याचा. पुरा लसण सोल्या बनतो. फुल लसण सोल्या बन की. तर गोलूने मला खूप हेल्प केली. तर मी आतापर्यंत जे पावभाजीचं आहे ते काय काय रेडी केलं बघा. गोबी काढली, मटर काढला, प्लस आलू, गाजर, टमाटर, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि जे लसणवाला पार्ट आहे हा गोल्या इथं घामाघूम झाला. लसूण एवढाच काढला आतापर्यंत. आता तुम्ही काय म्हणता नेले किती कामचोर माणूस आहे हा. तेव्हापासून उभा जा काय करून राहिला काय मी. पण ठीक आहे, इट्स फाईन. तो इथं उभा आहे हेच खूप झालं, कारण की बाकीच्या कामावर मी खूप सांगणार आहे त्याला. तर मी तुम्हाला देतो थोड्या अपडेट. आणि प्लस जर तुम्हाला या पावभाजीची रेसिपी पाहिजे असणार तुम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी अजून एफर्ट घेईल आणि वेगळा व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येईल तोपर्यंत. तर भरपूर मेहनत नंतर डोळ्यातून एवढं पाणी गेलं, कारण की एवढा मोठा कांदा कापला हे तुम्ही बघू शकता. आणि सगळं रेडी यासाठी करतो आहे की ज्या मुली आहेत त्या कुमार सुफरण्यावरून रेडी होऊन येणार आहेत. तर गोलू पण इथं गरम कुकरमधले जे आपले आलू आहेत त्याचे फतर काढून राहिला. मी पण हे स्मॅश करून राहिलो. आपलं जे मटेरियल आहे ते एव्हरीथिंग इज रेडी. आणि आपला ट्राय हाच आहे की ते आल्यानंतर त्यांना आपण एक पावभाजीची प्लेट सर्व करू गरम गरम, कारण की त्यांना ते एकदम मजा वाटेल. तर मी तुम्हाला भेटतो त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्यांना पण भेटवतो. तोपर्यंत तुम्ही स्ट्रेट येऊन. तर गर्ल्स आर हिअर. तर आता मी त्यांचं वेलकम करणार आहे. हॅलो गर्ल्स. वेलकम. Thank you. Hello, hello. Welcome. Oh, thank you. Welcome. Thank you. And welcome. Wow, such amazing decoration. तर असं जेवढे आमच्या जण झालं एकदम थोडंसं मेहनत करून हे थोडंसं डेकोरेशन केलं तुमच्यासाठी बस. आणि तुम्हाला जे काही लागलं ते तुम्ही मला आणि गुरुला एकदम ऑर्डर देऊ शकता, आकाशला ऑर्डर देऊ शकता. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात भेटणार तुम्हाला, कारण की आज सुद्धा दिवस. बोलू पाणी आण रे. जा पटकन. तर आपली पावभाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला पहिले मी एक ड्रिंक देतो, तुम्ही थोडं फ्रेश व्हा, त्याच्यानंतर तुम्हाला मी पावभाजी देतो. ठीक आहे? Wow. ऑलराईट. सत्यजितली बाय बाय. तर बोलू मॅडम ड्रिंक्स फॉर यू. Oh my God. तर अशी सेवा भेटला यांना. Bye. तर जिंदगीमध्ये घ्या एन्जॉय करून. Thank you. Thank you. Guys, let's cheers. Four of us. Cheers. Happy Diwali.
हॅपी दिवाळी. एन्जॉय लेडीज. थँक्यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. Dad, Ugao. That Ugao wala plant was very nice. Very nice. I want that lily and what do you want? What is lily and what is that? What is that? I know. What is snake plant? Oh my god, my pallu is green. Is it getting? You should outing it. चलो चलो cheers करते हैं. Cheers. तर सगळेजण आले आणि ते माझ्या पावभाजीची वाट पाहून राहिले आणि मी सगळं इथं रेडी करून ठेवलेलं आहे. प्लेट सर्व झाली. तुम्हाला दाखवतो की आपली प्लेट कशी सर्व करून जाणार आहे. तोपर्यंत मी जरा पाव भाजून घेतो कारण की कमी काहीच नाही पडलं पाहिजे. तर अशी आपली तयारी चालू आहे एकदम नेक्स्ट लेवल. बटर पाव तर फायनली आपलं जे आहे पावभाजीचं ताट ते अशा प्रकारे रेडी झालं. करून घ्या. काही कमी पडत असेल काही राहिलंच नाही याच्यात तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा म्हणजे नेक्स्ट डिश मध्ये मी काही करेल त्याची इम्प्रूव्हमेंट. हेयर वी गो. Thank you. Thank you. Thank you. एन्जॉय. आणि बस एक कॉल करा तुम्हाला काय पाहिजे तर रिफिल होऊन जाणार. Butter. ओके बोलतो. I want butter. इज बॉटो. Thank you. Thank you, Onda. अजून कोणाला बॉटो. Cheers. हो मला पण स्पून. बटर हो. तुला नहीं. यम्मी बनवली भाई. बहुत यम्मी. Thank you. बोटं चाकणारे नको घेऊ. त्याच्यात मी बोटं चाकत आहे. गाईज मी आता खूप भयंकर थकलो आणि शेवटची प्लेट मी माझी घेतली आता खायसाठी. त्यांचं तर जेवण झालं तर तुम्ही आता स्वतः विचारा त्यांना की त्यांना पावभाजी कशी वाटली आणि तुम्ही पण तुमचा फीडबॅक सांगू शकता आणि त्याच्यानंतर मी माझं जेवण स्टार्ट करतो. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच माझ्या साईडनी. तुम्ही आता बाकी यांच्यासोबत गप्पा करा आणि मी निघतो. बाय. पावभाजी एकदम छान झाली होती. याच्या आधी पण मी खूप वेळा खाल्ली पण यावेळेसची एकदम छान झाली होती. पावभाजी तर छान झाली होती, सगळं डेकोरेशन पण छान होतं आणि आम्हाला जे गिफ्ट भेटलं ते प्लांट्स आहेत तर खूप मिनिंगफुल गिफ्ट भेटलेलं आहे. प्लस मला असं वाटते की आम्ही गर्ल्स पण हे कधी कधी डिझर्व करतो आणि आम्ही लकी आहोत की आमच्यासोबत असे फ्रेंड्स लोक आहेत ज्यांनी याचं त्यांना जाणीव आहे या गोष्टींची आणि त्यांनी आज आमच्यासाठी सगळं अरेंज केलं. सो थँक्यू एव्हरीवन. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सगळ्या पोरांना आमच्या होमीजमध्ये. त्यांनी खूप सुंदर डेकोरेशन केलं जसं तुम्ही बघत आहे आणि अप्रतिम पावभाजी. ओमदा धन्यवाद. थँक यू बॉयज. इट्स वॉज व्हेरी व्हेरी टेस्टिंग. इट्स फिंगर लिकिंग गुड एकदम. सो वी हॅड हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आणि आता भेटू नंतर. बाय बाय. हॅपी दिवाळी.